नमस्कार, मी रश्मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। मी आज व्हिडिओ बनवायची हिम्मत केली। खरं तर मी म्हणजे पूर्णपणे हे झाले निगेटिव्ह आणि खूप हे झाली होती की पूर्ण सगळं मनातूनच माझ्या गोष्टी उतरल्या होत्या की काय करू आणि काय नाही, सगळं पूर्णपणे मी स्टॉप केलं होतं। पण ते एक होतं ना की बाबा म्हणजे अगदी 15 तारखेपर्यंत इतकी पॉझिटिव्ह होते मी आणि सडनली असं काय झालं त्या दिवशी 15 तारखेच्या दिवशी काय झालं आणि एवढा मोठा सण होता, मकर संक्रांतीचा सण होता आणि नेमकं मी भोगीचा वगैरे व्हिडिओ टाकला होता, परंतु मकर संक्रांतीपासूनचे व्हिडिओ आपले स्टॉप आहेत कारण की प्रॉब्लेम झाला होता। सो तोच प्रॉब्लेम मी शेअर करू की नको असं झालं होतं। पण शेवटी आज हिम्मत केली, आज आज 19 तारीख आहे, संडेचा दिवस आहे आज आणि म्हटलं की नाही आज टाकूया। आज खूप दिवस झालेत आणि बऱ्याच जणांचे कॉल येत होते की तू व्हिडिओ का टाकत नाही आहेस। सो बऱ्याच जणांना नेमका काय प्रॉब्लेम आहे हे मी तितकंसं सांगितलं नाही, परंतु खूप सगळ्यांना हे झालं होतं, ते एक उत्सुकता आहे की बाबा नेमकं काय झाले, ही अशी का वागते किंवा ही अशी काय हे करते की इतकी का ती शांत झाली आहे असं। तेच त्याचं झालं असं की 15 तारखेच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी मकर संक्रांत होती त्या दिवशी मुलं खूप जास्त मोबाईल बघतायत, आता घरी आहेत, त्यांना सुट्टी होती आणि खूप माझं लक्ष कामामध्ये होतं आणि मग मुलं जास्त मोबाईल बघतायत म्हणून मी रागारागाने काय केलं, माझ्या मोबाईलचा पासवर्ड मी चेंज केला। मला पासवर्ड माहिती होता, परंतु मुलांनी काय केलं की आधीचा जो पासवर्ड होता सो तो पासवर्ड किंवा माझ्या बर्थडेट किंवा यांच्या बर्थडेट आणि इयर किंवा त्यांना जे वाटेल त्या पद्धतीने त्यांनी तो पासवर्ड टाकत गेले आणि माझा फोन पूर्ण लॉक झाला। खूप हे केला मी, खूप ट्राय केलं मी, पुन्हा नवीन मी जो टाकला होता जो म्हणजे होता पासवर्ड तो मी टाकला, परंतु त्याच्याने माझा फोन ऑन झाला नाही, लॉकच दाखवत होतो। यूट्यूबचे व्हिडिओ बघितले, खूप प्रयत्न केला, खूप सगळं हे केलं, 2 दिवस वाट बघितली, 3 दिवस वाट बघितली की आज मोबाईल होईल, उद्या होईल, 24 तास ठेवून बघितला, परंतु मोबाईलचा पासवर्ड तो घेतलाच नाही कारण की मोबाईल पूर्णपणे लॉक झाला होता। यांनी सांगितलं मला की बाबा त्यांच्या मोबाईलमध्ये अशी सिस्टम आहे की जर चुकीचं जरी झालं तरी थोड्या वेळाने तो बरोबर येतो म्हणून अर्ध्या तासाने एक, पण माझ्या मोबाईलमध्ये तसं नव्हतं होत। माझा MIचा फोन आहे आणि बऱ्यापैकी चांगल्या ह्याचा आहे, तो माहिती नाही म्हणजे कॅमेरा तरी खूप चांगला आहे त्याचं, अगदी सगळं क्लिअर दिसतं स्पष्ट। आता मी अशीच बसलेली आहे, मी काहीही केलेलं नाही आहे, सो तरीसुद्धा अगदी क्लिअर व्यवस्थित दिसतं। सो त्यामुळे ना हा मोबाईल चूज केला होता। कदाचित MIचं ते असेल की बाबा 3 वेळा झालं लॉक की तो लॉक होत असेल, 3 वेळा जर तुम्ही व्यवस्थित लावलं नसेल तो पासवर्ड तर तो लॉक होत असेल, अशी सिस्टम असेल त्याच्यामध्ये मे बी, किंवा काय असेल तर मी ते ऑन करून ठेवलं असेल। झालं असं की माझा सगळा ऑल डेटा उडाला त्यानंतर, कारण की मोबाईल ऑनच होत नव्हता, त्याला एकच ऑप्शन होता की माझा सगळा डेटा लॉस झाला। माझ्या मोबाईलमध्ये जवळजवळ 10,000च्या वर फोटो होत्या आणि म्हणजे अगदी 3 वर्षापूर्वीच्या फोटो होत्या, तेव्हापासूनच्या फोटो होत्या आणि व्हिडिओ होते। मेन म्हणजे आत्ता आम्ही वेळामोशाला जे गावी गेलो होतो तर ते व्हिडिओ होते, कारण की ते बरेचसे व्हिडिओ मी अजून टाकले नव्हते, म्हणजे असं समजा की मी 1% व्हिडिओ टाकले होते, त्याच्यातले गाणं शूट केलं होतं। सो ते गाणं शूट केलेले व्हिडिओ एडिट करायचे होते, कारण की तिकडे तितका जास्त वेळ पण मिळत नाही आणि पहिली गोष्ट तर तिकडे नेटवर्क इश्यू असतो। मी एक व्हिडिओ अपलोड केला होता तर तो 2 दिवस लागलं होतं तो जायला व्हिडिओ, त्यामुळे मग तिथे अपलोड करण्यात काय अर्थच नव्हता, त्यामुळे मी खूप सगळे व्हिडिओ तसेच ठेवले होते। बरेचसे व्हिडिओ होते ते टाकायचे राहून गेले होते की चला आता टाकूया, उद्या टाकूया। एडिटिंग कधी कधी व्हायचं नाही ना, त्यामुळे आणि खूप सगळे असे व्हिडिओ होते। अजून व्हिडिओ जरी म्हटलं तरी 150च्या वर माझे व्हिडिओ होते, सो ते सगळे व्हिडिओ गेले।
जो इम्पॉर्टंट जे काही PDF होते, म्हणजे सगळं टोटली मोबाईल असा न्यू झालेला आहे आता. कुठलंही ॲप्स नाही, कुठलंच काही नाही राहिलेलं नाहीये. माझे सगळंच म्हणजे फोनपे, गुगल पे सगळं टोटली उडालं होतं. यूट्यूबचं YT काही राहिलं नाहीये. आणि मग आता मोबाईलमध्ये काहीच डेटा नाहीये, तर इतकं वाईट वाटतंय ना, म्हणजे तो मोबाईल हातातच घ्यावा असं वाटत नाही की नेमकं आपण काय एडिट करायचं आता आणि काय शूट करायचं. म्हणजे तेव्हापासून माझं असं मन अगदी खूपच नाराज झालं होतं. पण नंतर स्वतःला हे केलं, सावरलं की बाबा म्हणजे फक्त ते तेवढंच आयुष्य नाही आहे आपलं. आपल्याला आपण नवीन सुरुवात करू शकतो, पुन्हा एकदा नवीन सुरुवात करू शकतो. सो तो एक नवी उमेद, नवी आशा ठेवून मग मी पुन्हा म्हटलं की चल हे करूया. म्हणून सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की तुमचा जर फोन असेल तर तुम्ही बॅकअप नक्की घ्या, कारण माझ्यामध्ये बॅकअप घेतलेलं नव्हतं, मी ते सेटिंग ऑन केली नव्हती. जर बॅकअप असतं तर सगळ्या फोटो व्हिडिओ माझे आले असते. काय झालं की मी लॅपटॉपमध्ये टाकेन म्हणून तो बॅकअप मी ऑन केलं नव्हतं, कारण की बऱ्याच वेळा मी फोटो वगैरे व्हिडिओ मी लॅपटॉपमध्ये टाकत असते. आणि तोच एक उद्देश होता व्हिडिओ बनवण्याचा की बाबा आपलं जे काही हे असतात, मेमोरीज असतात, तर त्या सेव्ह राहाव्या. कारण की बघा आता माझ्या सगळ्या मेमोरीज गेलेल्या आहेत, तर किती वाईट वाटते आपल्याला. म्हणजे कुठे आपण गेलो, फिरायला गेलो, इकडे गेलो, सगळ्या फोटो गेलेल्या आहेत त्या. मग हेच मेमोरीज जपण्यासाठीच ते यूट्यूब चॅनल मी काढलेलं आहे. म्हणजे पैसाच पाहिजे त्याच्यातून असं काहीही नाही मला. त्यामुळे म्हणजे खूप जण हे पण करतात की बाबा आतापर्यंत अजून ग्रो झालेलं नाहीये, सो मला त्याचं काहीही वाटत नाही. माझं इतकंच माझं हे आहे की फक्त आमच्या मेमोरीज सेव्ह होत आहेत, सो ते आमच्यासाठी खूप आहे. म्हणजे आम्ही नंतर इन फ्युचरमध्ये कधी त्या बघू शकू. सो इतकंच वाटतं. आणि फोटो व्हिडिओसाठी ना तुम्ही नक्की बॅकचं जे असतं तर ते ऑप्शन तुम्ही ऑन करून ठेवा, कारण की बॅकअप घेणं खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओ फोटोसाठी. तर ती ईमेल जे काही असेल ते तुम्ही सेटिंग नक्की करा त्याची, जेणेकरून तुमच्या तरी किमान फोटो वाचतील. आणि आपल्या आठवणी अशा आपल्या माझ्या डोळ्यासमोर होतं. आम्ही खूप फिरलो त्या दिवशी, खूप म्हणजे 2 दिवस आम्ही खूप फिरलो. बेलापूर, वाशी, नेरूळ, सीऊड, सगळ्या वाशीमध्ये MIचं पूर्ण सर्व्हिस सेंटर आहे. टॉवर 1 मध्ये काहीतरी आहे ते स्टेशनच्या वर, तिथे गेलो, तिथे एवढा वेळ घालवला. आणि माझ्याबरोबर यांनी सुद्धा म्हणजे खूप फिरले हे पण माझ्यासाठी, की तो मोबाईलमधला तो डेटा वाचावा म्हणून. कारण की खूप सगळे इम्पॉर्टंट होते, डॉक्युमेंट्स होते, काही मुलांच्या स्कूलचं होतं, सगळं टोटली गेले. माझे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स होते, सो सगळं गेलं. त्यामुळे इतकं वाईट वाटतं ना की सिरियसली काय विचारायलाच नको, एवढं वाईट वाटतं. त्यामुळे माझं मनच होत नाही आहे की मी म्हणजे व्हिडिओ शूट करावा किंवा व्हिडिओ हे करावा. कुठे गेलीच नाही मी, म्हणजे अगदी मी शांत बसून आहे तेव्हापासून की बाबा काय करू आता. मी नुसतं म्हणजे एक विचार येतोय की आता काय करायचं आणि काय नाही. तर त्यामुळे असो अशा गोष्टी होत असतात. पण आयुष्य इतकंच नाही आहे, पुढे जाऊन खूप काही करायचं आहे. त्यामुळे म्हटलं की चला नवा दिवस, नवी ऊर्जा आणि नवं काहीतरी असं हे करून मी पुन्हा एकदा नवीन प्रवासाला असं सुरुवात करेन. आणि जसं होईल तसं मी नक्कीच व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन. गेलेलं ते परत तर येणार नाही आणि त्याच्यावरती विचार करून आता काहीच उपयोग नाही आहे किंवा काहीच अर्थ नाही आहे त्यात विचार करून. त्यामुळे सो चलो, आजचा व्हिडिओ इतकाच होता. वाईट तर खूप वाटतंय, पण मला नाही हे करायचं आहे. मी खूप आता माझ्या मनाला समजावलेलं आहे, सगळं हे केलं. सो मी ट्राय करेन माझा बेस्ट देण्याचा. थँक्यू.